ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जत तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक पुसणार खासदार संजय काका पाटील। जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला गती दिली आहे। उर्वरित राहिलेले कामे लवकरच पूर्णत्वास येत आहेत। दुष्काळी जत तालुक्याला प्राधान्याने पाणी दिले जात आहे। आणखीन 15 दिवस तालुक्यातील आवर्तन सुरू राहणार आहे। वंचित भागांना जेणेकरून जास्तीत जास्त पाणी देता येईल याकडे अधिक लक्ष दिले जाईल। माडगाळ भागातील परिसराला पाणी द्यावे म्हणून अनेक दिवसापासून मागणी होती, ते स्वप्न आज पूर्ण होतंय। याकरिता सर्वच घटकांचे योगदान लाभले आहे, जेणेकरून तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसला जाणार आहे। विस्तारित पाणी योजनेची कामे गतीने सुरू करण्याचे निर्देश दिले जातील, असे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी केलं। मांडगाळ तालुका जत मायथळ कॅनॉलमधून मांडगाळ परिसरात जाणाऱ्या नव्याने खुदाई केलेल्या कॅनॉलच्या पाणी पूजना प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, डॉक्टर रवींद्र आरळी, भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन्न कौंडा, रवी पाटील, चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज, माजी सभापती सुरेश शिंदे, मनसूर खतीब, सुनील पवार, सरदार पाटील, प्रभाकर जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, भूपेंद्र कांबळे, सरपंच अनिता माळी, कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपअभियंता गणेश खरटमाटे, विठ्ठल निकम, सोमना हाके, सहाय्यक निबंधक अमोल डफळे आदी उपस्थित होते।